नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक रोड परिसरात पोलिसांनी अनधिकृत मद्य प्रसन्न ठिकाणावर धडक कारवाई केली। रेल्वे स्टेशन परिसर, सुभाष रोड, मालधक्का, सिन्नर फाटा, शिकलकर वस्ती या भागात अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे मद्य प्रसन्न ठिकाणी चालवले जात असल्याचं माहिती पोलिसांना मिळालेली होती। त्यानंतर पोलीस प्रशासन आणि मनपा अतिक्रमण विभागानं संयुक्त मोहीम राबवत या ठिकाणांवर जेसीबीच्या साहाय्याने मोठी कारवाई केली। शेकडो पत्र्यांची शेड उद्ध्वस्त करण्यात आले। या कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली। आज नाशिक रोड पोलीस स्टेशन परिसरामध्ये जे अवैध स्ट्रक्चर्स आहे ते काढण्याची कारवाई सुरू आहे। त्यासाठी पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे आयुक्तालय स्तरावरून मिळालेला बंदोबस्त आणि मनपा यांच्याकडनं त्यांचे कर्मचारी असा सर्व फौजफाटा हा अनधिकृत जी काही स्ट्रक्चर्स आहे ते काढण्यासाठी आज कारवाई करतो आहे। त्या अनुषंगाने आतापर्यंत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ज्या अवैध टपरे आहेत त्याचप्रमाणे अवैध स्ट्रक्चर्स आहेत ते काढण्याचे काम सुरू आहे। कारवाई दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमली पदार्थ विरोधी पथक, मध्यवर्ती गुन्हे शाखा तसेच मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांना मद्यपींपासून होणारा त्रास बंद झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलते, नाशिक।